तर म्यानमार गेल्या शतकातल्या सर्वात भीषण भूकंपानं हादरलं। शुक्रवारी आलेल्या विनाशकारी भूकंपानं तब्बल 1000हून अधिक जणांचा मृत्यू झाला। अनेक जण बेपत्ता झाले। अजूनही 10,000 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होते। या भूकंपाचा सर्वाधिक फटका म्यानमारसह थायलंडला बसलाय। बघूया गेल्या शतकभरातील सर्वाधिक भीषण भूकंपानं कसा हाहाकार माजवलाय ते। म्यानमार आणि थायलंड या देशांत शुक्रवारी भूकंपाचे तीव्र धक्के बसले। या भूकंपात म्यानमारमध्ये 1000हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती म्यानमारच्या जुंटा सरकारनं दिली आहे। तर दोन्ही देशातील मृतांचा आकडा 10,000वर जाण्याची भीतीही व्यक्त होतीये। म्यानमारमध्ये 2376 नागरिक जखमीही झाले। या भूकंपाचं केंद्र मंडाले शहराजवळ होतं। तिथं 694 लोकांचा मृत्यू झालाय। तर राजधानी नायपितॉमध्ये 94, क्योक्सेमध्ये 30 आणि सागाईंगमध्ये 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे। या भूकंपाची तीव्रता 7.7 इतकी जास्त होती। अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हे आणि जर्मनीच्या GFZ सेंटर फॉर जिओसायन्सेसनं ही माहिती दिली आहे। मात्र चीनच्या अर्थक्वेक नेटवर्क सेंटरनं भूकंपाची तीव्रता 7.9 इतकी होती असा दावा केलाय। थायलंडच्या राजधानीत बँकॉकमध्येही भूकंपाचे झटके तीव्रतेनं जाणवले। तिथंही प्रचंड हानी झाली आहे। एक निर्माणाधीन इमारत कोसळल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। तर अनेक जण या भूकंपामुळे बेपत्ता झालेत। त्यांचा शोधही घेतला जातोय। त्यांच्या नातेवाईकांचा जीव आता टांगणीला लागलाय। माझी मुलगी सुरक्षित असावी म्हणून मी प्रार्थना करते। ती वाचली असावी आणि आता रुग्णालयात असावी अशीच सतत प्रार्थना करते। हे सगळंच सगळं कोसळलं। मला प्रचंड धक्का बसला। माझा नवरा तेव्हा इथे काम करत नसेल अशी मला आशा आहे। तो साधारणपणे 2 साईटवर काम करतो। मी माझ्या मुलांना सांगितलंय की मी त्यांच्या वडिलांना घरी घेऊन येईन। नेमकं काय झालंय हे मी त्यांना सांगितलेलं नाही। तर थायलंडचे उपपंतप्रधान आणि गृहमंत्री ऑन्टिन चर्नविराकुल यांनी घटनास्थळी भेट देत आढावा घेतला। इमारतीच्या प्रचंड ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती आहे। कालपासून इथं हा ढिगारा उपसून अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र 72 तासांनंतर हे कार्य कितपत सुरू राहील, त्यातून किती जण वाचतील याबाबत खात्रीलायकपणे सांगता येत नाही असं उपपंतप्रधानांनी म्हटलंय। तसंच अधिक अत्याधुनिक यंत्रणांची गरज त्यांनी व्यक्त केली आहे। आमच्याकडे पुरेसं मनुष्यबळ आहे, संसाधनही पुरेशी आहेत। मात्र जर आम्हाला कोणी मदत देऊ केली, विशेषतः तंत्रज्ञानाची मदत दिली तर ती आम्ही आनंदाने स्वीकारू। थायलंड आणि म्यानमारमध्ये झालेल्या या विनाशकारी भूकंपाची दृश्य साऱ्या जगानं पाहिली आणि सारं जग हेलावून गेलं। रशिया, चीन, भारतानं तातडीनं या देशांकडे मदत रवाना केली आहे। भारताकडून पाठवण्यात आलेली मदत म्यानमारच्या यांगूनमध्ये शनिवारी पोहोचली। त्याचं म्यानमारकडून स्वागत करण्यात आलं। 80 जणांचं भारतीय पथक म्यानमारमध्ये बचाव कार्यात मदत करणार आहे। तंबू, ब्लँकेट, स्लिपिंग बॅग्स, अन्न पुरवठा, आरोग्य किट्स, जनरेटर्स आणि काही औषधं अशी सुमारे 15 टनांची पहिली मदत म्यानमारकडे सुपूर्द केल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे। तर चीननंही म्यानमारकडे मनुष्यबळाच्या मदतीसह इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पाठवलाय। चीनच्या युनान प्रांतातून यांगूनमध्ये 37 जणांचं चीनी पथक पोहोचलंय। या टीमकडे डिटेक्टर्स, भूकंप इशारा यंत्रणा तसंच ड्रोन अशी अत्याधुनिक साधनंही आहेत। तसंच वैद्यकीय पथक, भूगर्भीय तज्ज्ञ आणि अग्निशमन दलाचं सुमारे 82 जणांचं पथकही शनिवारी सकाळी म्यानमारमध्ये पोहोचले। चीनच्या युनान प्रांतातही या भूकंपाचे धक्के जाणवले होते। रुईली या सीमेलगतच्या शहरात भूकंपामुळे काही घरांचं, इमारतींचं नुकसान झालंय, तर 2 जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनानं दिली आहे। दरम्यान म्यानमारमध्ये झालेला हा भूकंप गेल्या शतकभरातील सर्वाधिक भीषण भूकंप मानला जातोय। या भूकंपाचं केंद्र मंडाले शहराजवळ होतं। याआधीही म्यानमारच्या इतिहासात भीषण भूकंप झाले। थायलंडच्या तुलनेत म्यानमारमध्ये अधिक भूकंप होतात। अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेच्या अहवालानुसार 1930 ते 1956 या कालावधीत सॉगँग फॉल्टजवळ 7 रिश्टर स्केल तीव्रतेचे 6 भूकंप झाले। हा सॉगँग फॉल्ट म्यानमारच्या मध्यभागातूनच जातो, त्यामुळे या भागात भूकंप होण्याची शक्यता अधिक असते। थायलंड मात्र भूकंप संवेदनशील क्षेत्र नाही। मात्र म्यानमारमध्ये होणाऱ्या भूकंपाचे धक्के थायलंडपर्यंत जाणवतात। तर बँकॉकमध्ये इमारती बांधताना भूकंपरोधी तंत्रज्ञानाचा वापर केला जात नाही। त्यामुळे भूकंप झाल्यास तिथं नुकसान जास्त होऊ शकतं आणि त्याचाच प्रत्यय शुक्रवारी आलाच। बँकॉकमधल्या अनेक गगनचुंबी इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या हलत होत्या। त्यांना जोडणारे स्कायवॉकही तुटले, तर त्यांच्या रूफटॉपवरील स्विमिंग पूलमधलं पाणी धबधब्यासारखं कोसळलं।
दरम्यान गेल्या 3 महिन्यातला आशियामधला हा दुसरा भीषण भूकंप आहे. जानेवारी महिन्यात तिबेटमध्ये आलेल्या भूकंपामुळे देखील सुमारे 400 जणांचा मृत्यू झाला होता. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.